व्याख्याता बोलून आम्ही मार्गदर्शन दिलं त्यांना, कथा कशी लिहावी, कथेची निर्मिती कशी करावी, त्यातली पात्र कशी असतात, संवाद कसे असतात, वेगवेगळ्या त्याचं कव्हर कसं असतं, या अनेक अंगाने या तज्ञांनी 4 रविवारी त्यांना मार्गदर्शन केलं आणि 5व्या रविवारी या 26 मुलांना एकत्र बसून 3 तास सुचेल त्या विषयावर तुम्ही एक कथा लिहून द्यायची. अशा प्रकारे त्या मुलांनी कथा लिहून दिल्या आणि त्यातल्या उत्कृष्ट 5 कथांना पुरस्कार आम्ही दिले. प्रथम, द्वितीय, तृतीय रोख बक्षिसं दिली, पुस्तकं दिली. आणि आता त्यानंतरची पुढची पायरी म्हणजे साहित्य. आमच्या संस्थेने एक विचार केला की मुलांनी लिहिलेली एक कथा आहे, यांना खऱ्या अर्थाने प्रोत्साहन केव्हा मिळेल की त्यांचं साहित्य कुठेतरी प्रसिद्ध झालं, प्रकाशित झालं, तरच त्यांना खऱ्या अर्थाने आनंद होणार आहे, प्रेरणा मिळणार आहे. म्हणून आम्ही त्या उत्कृष्ट ठरलेल्या 5 कथांचं पुस्तक संस्थेच्या माध्यमातून आम्ही प्रकाशित केलं. आणि कुणाच्या हस्ते प्रकाशित करावं हा एक विचार समोर त्यावेळी आला. त्यावेळी 8व्या इयत्तेमध्ये शिकणारी गदिमांची पंक्ती पलोमा माडगुळकर हिच्या हस्ते त्याचं प्रकाशन केलं. त्यावेळी भारत सासणे सर देखील उपस्थित होते. अशा